यावेळेला आपल्यासोबत अरुणजी सावंतही जोडले गेलेले आहेत शिंदे सेनेकडनं। अरुणजी, गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। खरं तर संजय राऊतांनी ज्यावेळेला या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे? सरकारमध्ये असताना असे आरोप यावर तुमचं काय म्हणणं आहे? विशालजी, हे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही। संजय राऊत यांचा तर हा गुणधर्मच आहे की कसंही करून सरकारच्या विरोधात सतत बोलत राहायचं आणि त्यातल्या त्यात जेवढं जास्तीत जास्त बोलता येईल तेवढं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या विरोधात बोलून जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा। त्यातलाच हा एक प्रकार आहे की मराठ्यांना जे काही आरक्षण दिलं गेलं या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झालेला आहे। आता राऊत जे आहेत हे राऊत दोन्ही बाजूने नेहमी बोलत असतात। या आंदोलनाच्या अगोदर सुद्धा ते कसं हे आंदोलन चुकीचं आहे आणि पास आहे, हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता ते कसं हे आंदोलन, या आंदोलनामध्ये मराठ्यांच्या हातात सरकारने काहीच दिलेलं नाही, मराठ्यांची फसवणूक केलेली आहे, रसद एकनाथ शिंदेजी यांनी पुरवली, एकनाथ शिंदेजींना या आंदोलनापासून दूर ठेवण्यात आलं, असं नाना प्रकारचे आरोप करणं हा त्यांचा खोटा गोरख धंदा झालेला आहे। आणि संजय राऊत या गोरख चोरापासून संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता जागरूक झालेली आहे की त्यांच्या बोलण्याला काही किंमत द्यायची नाही, हे जनतेला आता कळायला लागलेले। यापेक्षा जास्त याच्यावरती भाष्य करण्यात मला काही अर्थ वाटत नाही।